नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतो। महिला व बालविकास विभागाचा आकृतीबंध मंजूर होत आहे। या आकृतीबंधामधून आपल्यासाठी नवीन जी या विभागाची भरती निघेल त्यावेळेस किती जागा असू शकतात, कोणती पदं असू शकतात, त्या संदर्भात ही माहिती अपडेट देण्याकरता हा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मी स्वप्नील भंडारे या प्लॅटफॉर्मवरून आपल्या समोर अपडेट देत असताना प्रत्येक एका अपडेटला प्रत्येक एक नवीन चालू घडामोडीची बातमी आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे, जेणेकरून ती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारत आल्यानंतर अचूकपणे उत्तर त्याचं सोडवता येईल। म्हणजे तुम्ही हे अपडेटही पाहाल आणि त्याबरोबर एका मिनिटाची 30 किंवा 30 सेकंद ते 1 मिनिटामध्ये ती चालू घडामोडीची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, जेणेकरून तुम्हाला जी नवीन अपडेट आली ती पण माहिती होईल आणि चालू घडामोडीचा करंटचा एक प्रश्न सुद्धा तुमचा पक्का होऊन जाईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी या पर्वाला चालू करत असताना आज प्रथमतः जी काही चालू घडामोडीची अपडेट आहे ती मी तुमच्या समोर घेऊन येतोय। बघा, कळसुबाई शिखर जे आहे ते कळसुबाई शिखर सर करण्याची कामगिरी एका लहानशा छोट्या मुलीने केलेली आहे। तर सर्वात कमी वयाची व्यक्ती कळसुबाई शिखर सर करणारी ती मुलगी ठरलेली आहे। तिचं वय आहे 1 वर्ष 11 महिने। नाव आहे राजवर्धनी चव्हाण। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची नोंद करण्यात आलेली आहे आणि ती अपडेट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायची आहे। आलाच प्रश्न उद्या तर तिचं नाव लक्षात असू द्या, राजवर्धनी चव्हाण। वय होतं 1 वर्ष 11 महिन्याचं। चला, या ठिकाणी आपण आपल्या महत्वाच्या अपडेटला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई ची जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये सहाय्यक आयुक्त हे थेट सरळ सेवेने भरलं जाणारं पद जे आहे त्या पदाकरता बॅच आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। हे पूर्ण सिलेबस वरती ऍक्ट प्लस नियम प्लस योजना यावरती ही बॅच आहे। अजून तुम्हाला स्पेशल ऍक्ट वरती जर बॅच घ्यायची असेल तर 2499 रुपयाला सुद्धा ती बॅच उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा या आणि यशाला गवसणी घालण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा चांगला फायदा घ्या। आता या बॅच बद्दल अजून काय माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घ्या। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा, महिला व बालविकास विभागाचा प्रशासकीय नियंत्रणाखाली क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध या ठिकाणी मंजूर केलेला आहे। आकृतीबंध मंजूर होत असताना यामध्ये 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात। सध्या कार्यरत असलेले कर्मचारी किती आहेत, त्यानंतर आपल्याला किती कर्मचाऱ्याची कमतरता भासते, कर्मचाऱ्यांची, आणि सध्या जी पद आहेत की त्यांचा काहीच उपयोग होत नाही प्रशासकीय कामामध्ये, ती पद निरसित केली जातात। बघा, आता यामध्ये सध्या किती आहेत आणि नव्याने तयार होणारी कर्मचाऱ्यांची पदे, तर ह्या 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या असतात। यामधून आपल्याला सगळ्यात महत्वाचं नव्याने जी काही भरणारी पदे आहेत ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत। बघा, त्यामुळे आपण या 4 गोष्टी या आकृतीबंधामधून पाहणार आहोत। तर हा जो महिला व बालविकास विभागाचा प्रशासकीय नियंत्रणाखाली तयार होणारा सुधारित आकृतीबंध आहे त्यामध्ये जो काय आहे तो 10 एप्रिल 2026 ची ही अपडेट आहे, GR आहे, तो आपल्या समोर या ठिकाणी मांडत आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, महिला व बालविकास विभागात कार्यालयीन मंजूर करण्यात आलेली जी काही पद आहेत ती 8669 नियमित पदे करण्यात आलेली आहेत। ह्यांचा पदांचं गोषवार आपण तुम्हाला नंतर मी पुढे लगेच घेणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सुधारित नव्याने जी काही पद वाढीव पदांना मंजुरी देते ती पद आहेत 165 पदांना या ठिकाणी नव्याने समावेश करण्यात येतो आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, उच्चस्तरीय समितीने मान्यता दिल्यानंतर विभागातील बाह्य यंत्रणेद्वारे भरवायची 2843 पदे, बाह्य यंत्रणेने भरवायची 2843 पदे या ठिकाणी ह्याचा सुद्धा तपशील या ठिकाणी आहे। कारण ही पदे जरी बाह्य यंत्रणेने भरत असली तरी ती तुम्हाला या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतात, त्यामुळे ती आपल्यासाठी महत्वाची ठरणार आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आकृतीबंध हा खूप मोठा आहे, परंतु एक थोडक्यात जी काय आहे तो इथपर्यंत आहे। आता सर्व हा जो महिला व बालविकास विभाग आहे तो प्रत्येक जिल्ह्यानुसार त्याचे कार्यालय असल्यामुळे त्या सगळ्यांचा गोषवारा या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय बघायचंय तर यामध्ये सर्व जिल्हा
कार्यक्रम अधिकारी आणि कार्यालय प्रमुख तथा आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जे काही कर्मचारी काम करत होते त्यांना प्रमुख तथा आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये हे कोण, सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी जे आहेत जिल्हा परिषदेचे त्यांच्यासाठी हे संवितरण अधिकारी म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे. ही बाब पण सगळ्यात महत्वाची आहे. आणि जिल्हा परिषदेमधील महिला व बाल कल्याण समितीचे सदस्य सचिव म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. बघा, जे सदस्य असतात त्यांना सचिव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे नव्याने या ठिकाणी घडतंय आणि त्यांच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. आता यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं परिशिष्ट 1 मध्ये आपल्यासाठी जे काय 8669 पदांचा आकृतीबंध आहे तो मंजूर केलेला आहे तो बघूया. नंतर परिशिष्ट 2 बघूया, कारण परिशिष्ट 2 मध्ये 165 वाढीव पदांना या ठिकाणी मंजुरी दिली. ते कोणते पद आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण हे आपल्यासाठी येणाऱ्या जाहिरातीमध्ये आपल्याला ते सगळ्यात महत्वाचं त्याची त्या रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी आलेली पाहायला मिळेल आणि त्यामधून आपल्याला सगळ्यात महत्वाचं त्यातून आपल्याला जागा मिळणार आहेत, पाहायला जागा मिळतील. बघा परिशिष्ट 1 सर्व जे काय तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे जे काही जागा आहेत ते 8669 जागा. त्यानंतर परिशिष्ट 2 मध्ये परिशिष्ट 2 आपण बघूया. परिशिष्ट 2 मध्ये 165 वाढीव पदांना मान्यता देण्यात आलेली आहे. ती कोणती पद आहेत ते परिशिष्ट 2 मध्ये आपण या ठिकाणी बघूया. परिशिष्ट 3 परिशिष्ट 2 3 परिशिष्ट 2 नवीन निर्माण केलेल्या पदांचा तपशील. बघा यामध्ये उपायुक्त 1 पद नवीन निर्माण केलेलं आहे. विभागीय उपायुक्त 6 पद, त्यानंतर सहाय्यक आयुक्त 12 पदे, त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्याची 6 पदे या ठिकाणी नवीन निर्माण केलेले आहेत. शिक्षण अधिकारी गट 1 पद, पोलीस उपाधीक्षक 1 पद आणि पोलीस निरीक्षक 1 पद, अशी तब्बल विद्यार्थी मित्रांनो 29 पदे जी आहेत हे गट अ ची या ठिकाणी मंजूर केलेत. आता यामध्ये परत नंतर वैद्यकीय अधिकारीची 1 पद आहेत, अधीक्षक म्हणून 1 पद आहे. त्यानंतर जिल्हा व महिला बाल विकास अधिकारीची 18 पदे आहेत. त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गट ब ची 3 पद आहेत. उपशिक्षण अधिकाऱ्याचं 1 पद आहे. बघा अशा पद्धतीने गट ब ची एकूण 23 पदे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानंतर संरक्षण अधिकारी 1, लघुलेखक 1, जिल्हा परीक्षा अधिकारी गट क च 12 7 9 19 पद आहेत. त्यानंतर परीक्षा अधिकारी 2 पद आहेत. कार्यालयीन अधीक्षक एकूण 36 आणि 6 42 आणि 6 48 पद आहेत. बघा 48 पद कार्यालयीन अधीक्षक. त्यानंतर वरिष्ठ लिपिकची पण बघा 6 3 9 10 11 पद आहेत. बघा वरिष्ठ लिपिकची 11, कनिष्ठ लिपिकची 12 आणि 7 19 आणि 5 24 पद आहेत. अशी एकूण 112 पद बघा गट क ची अशी टोटल 165 पदांचा या ठिकाणी नव्याने समावेश या ठिकाणी केलेला आहे. आणि यात आता मी जी नव्याने समावेश केलेली जी नवीन तयार होणारी पद आहेत आणि याच पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पुढील काळामध्ये आलेली पाहायला मिळणार आहे. हे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुम्ही प्रकर्षानं लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे. परिशिष्ट 3 मध्ये आयुक्त महिला बाल विकास मुख्यालय पुणे, म्हणजे हे सगळे जे काय मेन कार्यालय आहेत त्यानुसार ही पदे या ठिकाणी ती विभागून जाणार आहेत. आपल्यासाठी ही सगळ्यात महत्वाची नवीन निर्माण केलेली पदांचा तपशील. गट अ क्लास 1 ची 29 पद आहेत, क्लास 2 ची 23 पद आहेत आणि क्लास 3 ची 112 पद आहेत. हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही 165 पद राज्यसेवेमध्ये क्लास 1 जातील, क्लास 2 राज्यसेवेमध्ये जातील आणि सरळ सेवेने क्लास 3 ची पदे या ठिकाणी भरली जातील. आपल्यासाठी हा जो आकृतीबंध आहे तो याच जागेसाठी खूप महत्वाचा आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस महिला व बाल विकास विभागाची जाहिरात येईल त्यावेळेस 165 रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी आलेली पाहायला मिळेल. परंतु ही 165 पदे काही राज्यसेवेकडे वर्ग असतील ते त्यामधून भरले जातील आणि सरळ सेवेने काय भरले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा जो आकृतीबंध आहे तो आकृतीबंध आपल्या समोर मी आपल्या दृष्टिकोनातून जे महत्वाचं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. तर बघा तयारीत राहा, कारण ज्यांचं स्वप्न आहे या महिला व बाल विकास विभागामध्ये काम करण्याचं त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी मानली जाईल. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.